श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन, विसर्जन याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. बघा, गणपती स्थापनेनंतर ज्येष्ठा गौरी स्थापना आपल्याकडे केली जाते. अखंड सौभाग्यासाठी आपल्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते. भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आगमन होते. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर त्याचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन केले जाते. या 3 दिवसामध्ये गौरीचा आपल्या घरामध्ये सहवास आपल्याला लाभलेला असतो. हा सहवास आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, भरभराटी आणि अखंड सौभाग्य देऊन जातो. त्यासाठी आपण गौरी स्थापना करत असतो. बघा, 10 सप्टेंबर 2024 या दिवशी गौरींचं आगमन होत आहे. तर त्यांचं आगमन कसं करावं, पूजन कसं करावं, विसर्जन कसे करावे, पूजनाचा मुहूर्त काय, विसर्जनाचा मुहूर्त काय आणि पूजन कसं केलं जातं हे आज आपण पाहणार आहोत. तर अखंड सुख, शांती, अखंड सौभाग्य यासाठी प्राप्तीसाठी आपल्याला ज्येष्ठ महालक्ष्मी ह्याची पूजा करायची असते. तर याचा शुभ मुहूर्त आहे गौरी आव्हान, म्हणजे आपल्या घरामध्ये गौरीचं येण्याचा पहिला दिवस म्हणजे 10 सप्टेंबर 2024 सकाळपासून रात्री, म्हणजे सकाळी दिवस उगवल्यापासून रात्री 8:04 हा मुहूर्त आहे. त्यानंतर गौरी पूजनाचा मुहूर्त 11 सप्टेंबर 2024 सकाळी 11:30 कधीही तुम्ही दिवसभरामध्ये गौरीचं पूजन करू शकता. त्यानंतर गौरी विसर्जन 12 सप्टेंबर 2024 या दिवशी आहे. ते सकाळपासून ते रात्री 9:53 आपण गौरीचं कधीही विसर्जन करू शकतो. तर गौरीचं आव्हान कसं करायचं हे आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. तर आपल्या रूढी परंपरा असतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक गावाला वेगवेगळी पद्धत असते. ज्याप्रमाणे आपण पहिल्यापासून गौरी बसवत असतो त्याचप्रमाणे आपल्याला गौरी बसवायच्या आहेत. काही ठिकाणी बघा पितळेच्या गौरी असतात, काही ठिकाणी आपण मातीच्या गौरी पाहतो, तर काही ठिकाणी बघा नदीवर जाऊन खडे आणले जातात आणि त्याच्या गौरी बसवल्या जातात. म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक पद्धत वेगळी असते. आपली ज्याप्रमाणे पद्धत आहे त्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये गौरी बसवायच्या आहे. बघा, त्यासाठी आपण पहिल्यांदा त्या दिवशी आपलं घर सगळं स्वच्छ करायचं आहे. ज्या ठिकाणी आपण गौरी बसवणार आहोत त्या ठिकाणी ती जागा सुशोभित करायची आहे. म्हणजे आपण थोडक्यात डेकोरेशन करतो, छान सजावट करतो, ते करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर खूप छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्या रांगोळीमध्ये लक्ष्मीची पावले आपल्याला काढायची आहेत. आपण बघा, जिथून गौरी आपण आतमध्ये घेणार आहोत, म्हणजे आपण तुळशीपासूनच घेत असतो. तुळशीपासून ते आपल्या घरापर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहेत. त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. बघा, महालक्ष्मीचे मुखवटे एका ताटात किंवा ताम्हणात तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत खाली आणि त्याच्यावरती ते मुखवटे ठेवायचे आहेत. आणि त्या मुखवट्यांना आपण आपलं जे सौभाग्याचा अलंकार आहे म्हणजे मंगळसूत्र ते घालणार आहोत आणि वरती आपण नवीन वस्त्र त्यांच्या डोक्यावरती ठेवायचं आहे. आणि ते मुखवटे आपल्या घरातून तुळशीजवळ न्यायचे आहेत. तुळशी पुढे पण खूप छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. तिथून आपण सजावटही करू शकतो. बघा, आता आपण नवीन घरामध्ये जर नवरी येणार असेल तर खूप छान अशी सजावट करतो तिला आतमध्ये घेताना. तसंच आपल्याला तिला फुलांची किंवा रांगोळीची सजावट करून आतमध्ये घ्यायचं आहे. तर आपल्याला त्यात पावलं काढायची आहेत लक्ष्मीची आणि तुळशीजवळ आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून नमस्कार करून गौरी आपल्याला आतमध्ये घ्यायच्या आहेत. मग गौरी आतमध्ये घेताना आपण त्या गौरी आव्हान म्हणजे काय, तर गौरींना आपल्या घरात येण्यासाठी आपण आमंत्रण देतो किंवा स्वागत करतो. म्हणून आपल्याला गौरी आव्हान पहिल्यांदा करायचं असतं. लक्ष्मीची पावले आपण प्रत्येक पाऊल म्हणजे काही ठिकाणी बघा लक्ष्मीची पावलं म्हणून आपण पावलं काढतो रांगोळीनं. काही ठिकाणी कुंकवाचं पाणी केलं जातं आणि त्याची पावलं तयार केली जातात आणि ती उमटवली जातात.
तर आपल्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे आपण करायचं आहे आणि ते आपल्या घरापर्यंत आणायचं आहे. आपल्या सर्व घर त्यांना दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण जिथे डेकोरेशन किंवा सजावट केलेली आहे त्या ठिकाणी हे मुखवटे नेऊन ठेवायचे आहेत. त्यानंतर त्यांना खूप छान अशी आरती करायची आहे, त्यांचा अभिषेक करायचा आहे. आपल्याला जर श्रीसूक्त येत असेल तर श्रीसूक्त म्हणत म्हणत त्यांना फक्त आपण त्याचे पूजन करणार आहोत. त्यानंतर आपल्याला गौरींची स्थापना करायची आहे. त्या दिवशी आपल्याला गौरी आव्हाना दिवशी आपल्याला त्यांना बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजी याचा नैवेद्य दाखवायचा असतो. म्हणजे आपल्याकडं शक्यतो तोच नैवेद्य दाखवला जातो आणि तोच दाखवायचा आहे. किंवा काळ्या घेवड्याची उसळही केली जाते काही ठिकाणी, तर तो नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे. त्यानंतर दुसरा दिवस आहे गौरीपूजन. गौरीपूजन करताना पहिल्यांदा आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. तुम्ही अगदी एकदा करू शकता, 16 वेळा करू शकता, 21 वेळा जशी आपली इच्छा असेल त्याप्रमाणे आपण श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. त्यानंतर त्यांना वस्त्रमाळ म्हणून आपण कापसाची माळ अर्पण करायची आहे. गंध अक्षता लावून घ्यायचा आहे. फूल, दीप, धूप धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर त्यांना छान असं आपण वेगवेगळे बघा पदार्थ बनवतो, आपले पारंपरिक पदार्थ, ते त्यांच्यासमोर ठेवायचे आहेत. असे आपण पूजन केले जातो ना. आपल्या घरी आपण सुवासिनी बायकांना त्या दिवशी बोलवलं जातं. काही ठिकाणी बघा अशी रीत असते की त्या दिवशी अन्नदान खूप प्रमाणात केलं जातं. जर आपल्याला शक्य असेल तर त्या आपल्याला गौरीपूजना दिवशी अन्नदान करायचं आहे असं. आणि आपणही दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकू घ्यायला जायचं आहे. अशा प्रकारे गौरीचं पूजन केलं जातं. त्यानंतर तिसरा दिवस येतो गौरी विसर्जनाचा. तर आपल्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे आपण गौरीचं विसर्जन करत असतो. मग बघा, विसर्जन करत असताना तुम्ही पहिल्यांदा आपण त्यांना विसर्जनाचं आमंत्रण द्यायचं आहे. त्यानंतर आपण विसर्जन करण्यासाठी काही ठिकाणी दोरे घेतले जातात बघा, जे त्यांच्या ओटी भरलेली असेल. पूजना दिवशी आपण जी ओटी भरतो, जशी आपण नेहमी ओटी भरतो तशीच भरणार आहोत. आणि पूजनाची ओटीतून आपल्याला जो धागा असतो, म्हणजे लक्ष्मी आणलेली असते, आपण त्या धाग्यापासून आपल्याला आपण 21, 51, 11 असे धागे घेऊन धाग्याचे विडे घेऊन त्याच्यामध्ये आपण गाठी मारल्या जातात. वेगवेगळ्या रानातील ज्या फुलझाडं असतात किंवा 5 पालवी असतात किंवा 5 हळकुंड, सुपारी किंवा ओटीचं सामान, हळदी कुंकू ह्याच्या आपण गाठी तयार करतो आणि त्या आपल्याला 5 बायका आपल्या ओटीमध्ये घालतात. ते आपल्या सौभाग्यासाठी असतं. ही पद्धत असते. प्रत्येक गावी पद्धत वेगळी असते. तुमच्याकडे जी पद्धत असेल, ज्याप्रमाणे तुम्ही करत असाल त्या पद्धतीने तुम्ही विसर्जनाच्या वेळेस तुम्ही ते करू शकता. अशा प्रकारे आपण त्या दिवशी गौरीचं विसर्जन आपण तिच्या डोक्यावरती तांदूळ टाकून विसर्जन करायचं आहे. अशा प्रकारे गौरीचं पूजन, आवाहन आणि विसर्जन आपण करणार आहोत. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडची पद्धत मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.